बीडचं संतोष देशमुख प्रकरण चर्चेत आहे. याआधी 1989ला असाच एक प्रकार बीडमध्ये झाला होता. ज्यांचा खून झाला त्यांचं नाव होतं शिवाजी वाघ. या प्रकरणामध्ये रवींद्र क्षीरसागर या राजकारण्याचं नावही चर्चेत आलं. पुढे पुराव्याअभावी क्षीरसागर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. परंतु वाघ यांच्या कुटुंबियांना लाखो रुपये देऊन प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चाही त्या काळात बीड जिल्ह्यात होती. नेमकं काय आहे बीड जिल्ह्यातील शिवाजी वाघ खून प्रकरण, काय काय झालं होतं, सगळं सविस्तर बघूया. साधारणतः 1989चा तो काळ होता. बीड जिल्ह्यात शिवसेनेचं प्रस्थ हळूहळू वाढत होतं. काँग्रेस, भाजप या दोन प्रमुख पक्षांचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात शिवसेनेच्या रूपाने तिसरा पर्याय निर्माण होऊ पाहत होता. त्यातून अनेक भागात शिवसैनिक आणि प्रस्थापित यांच्या पक्षात स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये खटके उडत होते. अशाच एका शिवसेना शाखा स्थापनेच्या वादातून बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी या गावात शिवाजी वाघ नावाच्या 35 शिवसैनिकाची हत्या झाली होती. 1989 मध्ये नवगण राजुरीत शिवसेना शाखेची स्थापना केली होती. नवगण राजुरी हे काँग्रेसच्या दिवंगत खासदार केशर काकू क्षीरसागर यांचे मूळ गाव. त्या गावच्या सरपंच म्हणूनही त्यांनी बराच काळ कारभार पाहिला होता. पंचायत समिती सभापती, आमदार, 2 वेळा खासदार राहिलेल्या केशर काकू यांच्यानंतर पुढे त्यांचे पुत्र रवींद्र क्षीरसागर हे जवळपास 30 वर्ष नवगण राजुरीचे सरपंच होते. त्यांच्या विरोधात गावातील धनगर समाजाचे सलगर अण्णा यांनी बंड पुकारले होते. त्यात शिवाजी वाघ याने त्यांना साथ दिली आणि उघडपणे मैदानात उडी घेतली. गावात शिवसेनेचा फलक रोवला आणि तेव्हापासून शिवाजी वाघ याचे स्थानिक पातळीवर कायमच क्षीरसागर समर्थकांशी खटके उडत होते. याच दरम्यान तो दुर्दैवी दिवस आला. शिवाजी वाघ यांचा घात झाला. गावातील कोरड्या नदीत दगडाने ठेचून मारलेलं एक शव सापडलं आणि ते शव होतं शिवाजी वाघ यांचं. दगडाने ठेचून खून करण्यात आला. या खुनाचा आरोप सरपंच रवींद्र क्षीरसागर व त्यांच्या काही समर्थकांवर करण्यात आला. या प्रकरणात सामूहिक खुनाचा गुन्हा दाखल होऊन रवींद्र क्षीरसागर यांच्यासह काही आरोपींना अटक झाली. 3 महिने रवींद्र क्षीरसागर तुरुंगात होते. पुढे बीड न्यायालयात हा खून खटला चालला. या प्रकरणाला अजून एक वळण आहे, ते म्हणजे गांजाच्या शेतीचं. बीड जिल्ह्यातील शिवाजी वाघ खून प्रकरण हे गांजाच्या धंद्यातील स्पर्धा यातून झाल्याचे सुद्धा बोलले गेले. नवगण राजुरी व आसपासच्या गावात गांजाचा धंदा करणाऱ्या 2 टोळ्या होत्या. दुसऱ्या टोळीच्या गांजाची टीप शिवाजी वाघ यांनी पोलिसांना दिली. तो गांजा पकडून दिल्याचा राग मनात धरून शिवाजी वाघ यांची हत्या झाली अशी एक चर्चा आहे. 4 ते 5 जणांनी मिळून कोरड्या नदीत डोक्यात दगड घालून खून केला. आरोपींनी शिवाजी वाघ याने आमचा गांजा पकडून दिला म्हणून काही जणांनी तत्कालीन सरपंच रवींद्र क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हा त्याला ठोकून काढा असे त्यांनी सांगितलं. तुम्ही हातात बांगड्या भरल्यात का, अशा शब्दात त्यांनी आरोपींना प्रवृत्त केल्याची चर्चा सुद्धा या भागात होती. या खून प्रकरणानंतर संशयाची सुई रवींद्र क्षीरसागर यांच्याकडे वळाली. आरोपींना अटक, वाघ कुटुंबियाचे जबाब यावरून रवींद्र क्षीरसागर व इतर आरोपींना 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीडमध्ये शिवाजी वाघ यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी मोर्चे निघाले होते. केशर काकू या त्यावेळी खासदार असल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने विरोधकांनी हे प्रकरण विधिमंडळात लावून धरले. राजकीय दबाव वाढल्यानंतर अखेर तत्कालीन बीडचे पोलीस अधीक्षक रंजन मुखर्जी यांनी खासदार केशर काकू क्षीरसागर यांच्या बीड येथील घरी जाऊन या प्रकरणाची चौकशी केली होती. दरम्यान मुखर्जी यांची केंद्रीय गृह खात्यात बदली झाली, पण तेव्हा मुखर्जी गायब झाल्याच्या चर्चा सुद्धा बीडमध्ये होत्या. पुढे अनेक वर्ष बीडच्या न्यायालयात हा खून खटला चालला. ज्या रवींद्र क्षीरसागर यांच्यावर शिवाजी वाघ यांच्या खुनाचा आरोप होता त्यांची नंतर निर्दोष मुक्तता झाली. तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी विधिमंडळात या खून प्रकरणाला वाचा फोडली होती. रवींद्र क्षीरसागर यांच्या मातोश्री केशर काकू या विद्यमान बीडच्या खासदार असल्याने रवींद्र क्षीरसागर यांना अटक करण्यासाठी जाणारे पोलीस रिकाम्या हाताने परतायचे. तर दुसरीकडे त्यांच्या अटकेसाठी विरोधी पक्षांनी शहरात मोर्चे काढून पोलिसांवर दबाव वाढवला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडूनही या प्रकरणावर काय कारवाई केली अशी विचारणा केली जात होती. तेव्हा बीडच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजन मुखर्जी हे स्वतः केशर काकू क्षीरसागर यांच्या बीड येथील बंगल्यात जाऊन बसले होते. रवींद्र को हमारे हवाले करो असं ते म्हणाले होते. बऱ्याच प्रयत्नानंतर मुखर्जी यांनी रवींद्र क्षीरसागर यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. बंगला ते पोलीस स्टेशनपर्यंत रवींद्र क्षीरसागर यांची अक्षरशः बेड्या घालून शहरातून परेड करण्यात आली होती. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र क्षीरसागर हे 90 दिवस तुरुंगात होते. त्यांना जामीन मिळाला नव्हता. दरम्यान बीड जिल्हा प्रथम दंडाधिकारी यांच्यासमोर हा खून खटला चालला. 3 महिन्यांनी रवींद्र क्षीरसागर यांना जामीन मिळाला. पुढे पुराव्याअभावी क्षीरसागर यांची
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. परंतु वाघ यांच्या कुटुंबियांना लाखो रुपये देऊन प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा या काळात बीड जिल्ह्यात होती. बीडचे SP रंजन मुखर्जी यांना रवींद्र क्षीरसागर यांनी गायब केल्याची चर्चाही कित्येक महिने होती. मात्र शिवाजी वाघ खून प्रकरणानंतर मुखर्जी यांनी अचानक केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांची बदली झाली आणि तिकडे ते रुजू झाले अशी नंतर माहिती मिळाली. रवींद्र क्षीरसागर यांचा शिवाजी खून प्रकरणात हात होता पण प्रत्यक्ष सहभाग नव्हता असे जिल्ह्यातील त्या काळातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी सांगतात. या प्रकरणाचे राजकारण केले गेले आणि रवींद्र क्षीरसागर यांना त्यात मुख्य आरोपी म्हणून अडकवले अशा सुद्धा चर्चा होत्या. 1989 नंतर आता 2025 मध्ये पुन्हा एकदा अशीच एक घटना संतोष देशमुख यांच्या रूपाने घडली आहे. बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो आहे. बीडमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मागे नेमकं कारण काय आहे याचा शोध घेणं मात्र अजून शिल्लक आहे. इथली सामाजिक आर्थिक परिस्थिती की राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची फूस तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच कळवा. कोण चुकलं, का चुकलं आणि कसं चुकलं आम्ही सगळे प्रकरणं सविस्तर सांगत असतो. त्यासाठी सरकार नामाच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.